नेतृत्व महिलांना विनंती करतोय, या महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व व्यासपीठावर आहे. सर्वांनी मोबाईलच्या टॉर्च आपण हात वर करून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी हात वर करून दाखवायचं आहे. ही लातूरची नारी शक्ती आहे आणि ही सर्वसामान्य जनता हे आपल्या सोबत आहे. हा नारा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. सर्वांनी भारत माता की, हा लातूरकरांचा आवाज आहे, सर्व नारी शक्तींचा आवाज आहे. आपण सर्वांनी टॉर्च वर करून, टॉर्च वरती असू द्या, परत एकदा आपण आवाज देऊया, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आपलं स्थानिक नेतृत्व आणि मंत्री महोदय श्री संजय बनसोडेजी हे पण इथे आलेले आहेत. त्यांचंही आपण सगळे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. थोड्याच वेळात राष्ट्रपती महोदया आणि अन्य मान्यवरांचंही इथं आगमन होईल आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आदरणीय गव्हर्नर सर श्री CP राधाकृष्णनजी यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे. आपण सगळे खूप जोरदार टाळ्या वाजवून राज्यपाल महोदयांचंही स्वागत करू आणि आपल्या नारी शक्तीचा आवाज दाखवून देऊया. लातूर जिल्ह्यातील ही नारी शक्ती खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला आपलं वाटणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आहे. हा आपण या ठिकाणचा उत्साह पाहून लक्षात येतं. खरं तर या ठिकाणी प्रत्येक माणूस, अगदी चिमुकली, अगदी लहान शाळेत असलेल्या मुलीनं, मला वाटतं श्रद्धा मदगे नावाच्या मुलीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, अगदी या ठिकाणी सावित्रीबाई आणि रमाबाईंच्या प्रतिमेचं, राष्ट्रपती महोदयांचं देखील या ठिकाणी प्रतिमा आणि छायाचित्र काढून या ठिकाणी केलंय. खऱ्या अर्थानं राष्ट्रपती महोदयांच्या स्वागतासाठी ही लातूरमधली सर्वसामान्य जनता गेल्या अनेक दिवसापासून आतुर होती आणि म्हणून मुकी होत चाललेली माणसं आणि शहरीकरणाच्या विळख्यात गावाचं गावपण विसरलेल्या गावांना विकासाच्या प्रक्रियेत आणणारी ही नेतृत्व असणारी मंडळी आहे. इतरही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि राष्ट्रपती महोदयांचं इथं आगमन झालेलं आहे. काही क्षणात त्या मंचावर येतील. त्यावेळी आपण सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे आणि राष्ट्रगीताची धून वाजेल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. या काही क्षणातच राष्ट्रपती महोदया इथे येत आहेत. आपण सगळे उठून उभे राहू शकता. ज्या क्षणी राष्ट्रपती महोदया मंचावर येतील त्या क्षणी राष्ट्रगीताची धून या ठिकाणून वाजेल आणि राष्ट्रगीत संपल्यानंतरच आपण सगळ्यांनी खाली बसायचं आहे. तोपर्यंत कृपया सगळ्यांनी उभं राहावं राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ. राष्ट्रपती महोदयांचं आगमन झालं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करा आणि आता राष्ट्रगीताची धून वाजेल.
धन्यवाद. नमस्कार. सभा मंचावर उपस्थित माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन सर, माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदास आठवले साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री श्री संजय बनसोडे जी, महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती अदिती तटकरे मॅडम, आपणा सर्वांचं मी ज्योती आंबेकर आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करते. इथं येण्यापूर्वी माननीय राष्ट्रपती महोदयांनी विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं आहे. तथागत गौतम बुद्धानं जगाला समानतेचा मार्ग दाखवला. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे महिलांना आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून समानतेचा दर्जा मिळावा यासाठीच अभियान आहे. विश्वशांती बुद्ध विहार आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या दोन्हींचं माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते उद्घाटन हा एक छान योग जुळून आला आहे. त्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया उपस्थित आहेत ही आपणा सर्वांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. गरीब आदिवासी कुटुंबातील एक महिला कठोर परिश्रमाच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा मान मिळवते हे इथं जमलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करूया. उदगीरचे सुपुत्र आणि लातूर जिल्ह्याचं नेतृत्व माननीय संजय बनसोडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून विश्वशांती बुद्ध विहार हे पूर्णत्वास आलं आहे. क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विभागाचे मंत्री असलेल्या माननीय संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे देशाच्या पटलावर नामांकित बुद्ध विहार म्हणून उदगीरच्या या वास्तूचं नाव प्रामुख्यानं झळकणार आहे. आजच्या महिला मेळाव्यातील आयोजनातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. या बुद्ध विहाराचे प्रणेते माननीय श्री संजय बनसोडे सर यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महोदया, महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल महामहिम राधाकृष्णनजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब, मंत्रिमंडळातील आमची लाडकी बहीण व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ताई, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, खासदार महोदय, आमदार महोदय, सर्व माध्यमाचे प्रतिनिधी, समोर उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणीनो आणि भावानो, भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आज आपल्या उदगीर नगरीत आल्या आहेत. आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. समोर बसलेल्या हजारो नारी शक्तीचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. एका कवीच्या शब्दात सांगायचं झाल्यास, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है. इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या नारी शक्तीचं प्रतीक असणाऱ्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या रूपानं उदगीर या आपल्या भूमीत राष्ट्रपतींचं झालेलं आगमन हे उदगीरच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे. महामहिम राष्ट्रपति उदयगिरी बाबा और ख्वाजा सैयद सदुद्दीन बादशाह की इस पावन बस्ती में आपका आना इतिहास में स्वर्ण का पन्ना है. या कार्यक्रमास उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कामाचा धडाका महाराष्ट्राने पाहिला आहे. 18 तास काम करणारे मुख्यमंत्री सतत जनसेवेसाठी कार्यरत असतात. महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे कार्यक्षम व तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते उपमुख्यमंत्री
नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाने कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे केले आहे। विकासाचा वादा असणारे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला येणार होते। त्यांची तब्येत थोडीशी खराब झाल्यामुळं त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत, पण त्या कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि म्हणून राष्ट्रपती महोदयांचं, राज्यपाल महोदयांचं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज विश्वशांती बौद्ध विहाराचं लोकार्पण झालं आहे। विश्वशांती बुद्ध विहार आम्हाला शांती, प्रेम आणि करुणाचा संदेश देणार आहे। अतिदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित हो हा भगवान गौतम बुद्धाने दिलेला संदेश संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे। जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे साऱ्या विश्वाने मान्य केलं आहे। या पार्श्वभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागतांचं स्मारक केवळ उद्गीरकरासाठीच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक प्रेरणा देणार आहे। सत्य अहिंसा हा भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर आपल्याला चालावं लागणार आहे। उदयगीर बाबा व खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गौरवशाली परंपरा आहे। प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिला आहे। खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे यातून दिला जाणारा एकात्मताचा संदेश हा येथील जनमानसाच्या ऐक्यासाठी बळ देणार आहे। माझ्या मायमावल्यांना आणि बंधूला मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल की महिला सक्षमीकरणाच्या अन्य योजना, या सर्व योजना आमच्या माता भगिनीच्या आयुष्यात परिवर्तन घडवलेले आहेत। पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असणाऱ्या या शासनाने माता भगिनीच्या जीवनात नवा प्रकाश त्या ठिकाणी आणलेला आहे। मित्रांनो, आज माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत। हे दोन्ही आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली आणि मागच्या 5 वर्षात उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी या ठिकाणी केला। विकासाचा बॅकलॉग अनेक वर्षाचा भरून काढला आहे। भविष्यातील विकासाचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 80,000 भगिनींना रक्षाबंधनाची भेट शासनाच्या वतीने देण्यात आली। या भगिनीच्या आर्थिक उन्नतीबरोबर त्यांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे। माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मला मंत्रिपदाची संधी उपलब्ध करून देणारे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच मतदारसंघात हा विकास करता आला। उदगीरचा विकास आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या सर्व नेतेकडे त्या ठिकाणी मी करतोय। तुम्हा सर्वांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्यात, पण हे आमचं शहर लातूर शहराच्या नंतर मोठं शहर आहे आणि म्हणून इथं कर्नाटक तेलंगणाच्या बॉर्डरवरचं हे शहर आहे आणि म्हणून इथं एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि एका मोठ्या उद्योगाची उभारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी या ठिकाणची जनतेची मागणी आहे। मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत, दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे मंजुरी देताल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। मित्रांनो, मी पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मंत्रिमंडळामध्ये काम करतोय। मुख्यमंत्री रात्री 3-3 वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल बोलताना विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेता जर कोण असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत। आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून
एक नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून परत एकदा या उदगीर शहरामध्ये राष्ट्रपती महोदया, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीयुत एकनाथ शिंदे सर, माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री श्री संजय बनसोडेजी यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करावं. जिजाऊंचा पुतळा, उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम, जिजाऊंचा पुतळा, उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम, श्रद्धा मजगे यांनी काढलेलं राष्ट्रपती महोदयांचं एक चित्रही या ठिकाणी दिलं जाते महोदयांना. उदगीर किल्ल्याचे छायाचित्र असलेली फ्रेम, आपला भुईकोट किल्ला आणि महाराष्ट्राची अस्सल ओळख असलेली पैठणी. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक छोटीशी एवी 20 सेकंदांची आता आपण बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक छोटीशी एवी आता बघितली. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थींना त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ देणारी सन्मानपत्रे आता माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रदान केली जातील. माननीय राष्ट्रपती महोदया के कर कमलों द्वारा अब हम लाभार्थियों का सम्मान करेंगे इन महिलाओं को योजना के मंजूरी पत्र देकर. मैं आदरणीय राष्ट्रपति महोदया को नम्र निवेदन करती हूँ कि आप लाभार्थी महिलाओं को मंजूरी पत्र देकर सम्मानित करें. मैं मंच पर सर्वप्रथम आमंत्रित करती हूँ श्रीमती शिल्पा संतोष राठौड़. श्रीमती शिल्पा संतोष राठौड़ श्रीमती शिल्पा संतोष राठौड़, श्रीमती पंचफुला उर्फ प्रियंका परमेश्वर जगताप, श्रीमती स्वाती योगेश कासले, श्रीमती कल्पना विलास सोनकांबळे आणि श्रीमती प्रियंका शाहूराज भोसले या पाचही महिलांना एकत्रित आमंत्रित करते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांचा यथोचित या ठिकाणी धनादेश देऊन गौरव केला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना श्रीमती शिल्पा संतोष राठौड़, श्रीमती पंचफुला उर्फ प्रियंका परमेश्वर जगताप या सगळ्या भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्या या ठिकाणी समोर उपस्थित आहेत, लाभार्थींच्या प्रतिनिधी म्हणून आहेत. महिला व बाल कल्याण विभाग या विभागाच्या वतीनं हे देण्यात येत आहे. आपण सगळे टाळ्या वाजवून
या भगिनींचं कौतुक करूया। राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे। यानंतर मंचावर आमंत्रित करते अंजली ईश्वर सिंग गायकवाड। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ तिला झालेला आहे। अंजली ईश्वर सिंग गायकवाड। यानंतर आमंत्रित करते ऋतुजा विष्णुकांत पुंडे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यानंतर ऋतुजा विष्णुकांत पुंडे। यानंतर सुरेखा बालाजी सुतार। यानंतर सुरेखा बालाजी सुतार, लाभार्थी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर। यानंतर आमंत्रित करते श्रीमती नागमणी शिवाजी मलकापुरे, लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर। श्रीमती नागमणी शिवाजी मलकापुरे। राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सन्मान होणं ही अतिशय आनंदाची बाब आहे। यानंतर आमंत्रित करते श्रीमती गजराबाई सोनबा अंधारे। श्रीमती गजराबाई सोनबा अंधारे, लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जिल्हा पुरवठा विभाग लातूर। गजराबाई सोनबा अंधारे। धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर। महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अतिशय कार्यक्षम तरुण तडफदार मंत्री महोदय श्रीमती अदिती तटकरे यांना विनंती करते त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधावा। श्रीमती अदिती तटकरे। महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आपल्या देशाच्या सन्मान्य महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री CP राधाकृष्णन साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री रामदास आठवले साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय गिरीश महाजन साहेब, माननीय श्री संजयजी बनसोडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आजचा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठीच खरोखर ऐतिहासिक आहे, कारण आज या लातूरच्या पवित्र भूमीवर महिला सक्षमीकरणासाठी एक मोठा सोहळा साजरा होत आहे आणि त्यासाठी भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचा हा सन्मान होत आहे, याचा आम्हाला अत्यंत मनापासून अभिमान आणि आनंद आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आपल्या 3 भावांच्या आशीर्वादाने महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्याची आम्हाला संधी मिळाली, याचा आम्हाला नितांत अभिमान आहे। महामहिम राष्ट्रपति जी, हमें आपको यह बताते हुए गर्व
और अभिमान महसूस होता है कि हमारे विभाग की ओर से अब तक 1,60,00,000 से भी अधिक हमारी माता बहनों को इस योजना के अंतर्गत लाभ मिल चुका है और जल्द ही 2,50,00,000 से भी ज्यादा महिलाओं का ध्येय भी हम साध्य करने वाले हैं। इतने कम समय में लाभार्थी महिलाओं को उनके बैंक अकाउंट में डीबीटी द्वारा राशि जमा होने की यह देश की किसी भी राज्य की एकमेव योजना ये है। महिलाओं के विकास में हमारे सरकार ने हमेशा से प्राथमिक ध्येय रखा है और उसे पूरा करने में हम कोई भी कसर नहीं छोड़ेंगे। आज महिला एवं बाल विकास विभाग के ओर से लेक लाड़की योजना, पिंक रिक्शा योजना, मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना हम बहुत ही यशस्वी रूप से यहाँ पर हमने शुरू की है। इतना ही नहीं, महिलाओं को समाज में अधिक मजबूत स्थान देने के लिए और महिलाओं का सम्मान बढ़ाने के लिए हमने और हमारे महायुति के सरकार ने माँ का नाम अपने बालक के नाम सहित बंधनकारक करने का निर्णय लिया है। ऐसा ऐतिहासिक निर्णय लेने वाला महाराष्ट्र ये एकमेव राज्य है और आगे भी महिलाओं का सम्मान करने में हमारा राज्य और महायुति के सरकार ये प्रयत्नशील है। महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महिला, उद्योग, आर्थिक स्वावलंबन, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। आज लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 5,40,000 पेक्षा अधिक महिलांना आपण लाभ देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, तुमच्या सगळ्यांचेच लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व तुमच्या सर्वांचे दुसरे लाडके भाऊ आदरणीय फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री आणि तिसरे लाडके भाऊ अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ही योजना अधिक प्रभावीपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आम्ही करणार आहोत। आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच हा एक ऐतिहासिक क्षण आहे की आपल्या सर्व लाभार्थ्यांना आपल्या देशाच्या सन्माननीय महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते आज पुरस्कार देण्यात आला आणि लाभाचं वाटप करण्यात आलं आणि इतकंच नव्हे तर त्यांचा साडी देऊन सुद्धा सन्मान करण्यात आला। खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं, आपल्या सर्व माता भगिनींचं देशामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आपला हा सन्मान होणं आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे आणि तो सुवर्ण क्षण साजरा करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। बुद्ध विचारांचा शोध घेणाऱ्या केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांपर्यंत या विश्वशांती बुद्ध विहाराची महती पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाची भूमिका बजावू शकते। बुद्ध विचारांची बांधिलकी असणारे आणि सामाजिक न्यायासाठी केंद्रीय पातळीवर कार्य करणारे आजचे पाहुणे माननीय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्रीयुत रामदास आठवले साहेबांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी विनंती। श्रीयुत रामदास आठवलेजी। या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित त्या सगळ्या महिला भगिनी, आज आम्हाला पूर्णपणे गर्व आहे। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते आपला सन्मान झालेला आहे। आदरणीय राज्यपाल श्री राधाकृष्णन जी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री गिरीश महाजन,
तटकरे मॅडम आणि संजय बनसोडे राज्याचे आमचे बौद्ध समाजाचे मंत्री आहेत. आता जो सोहळा आहे हा अत्यंत आगळा वेगळा अशा पद्धतीचा सोहळा. महिलांना न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्ष करणार आपलं हे महाराष्ट्राचं सरकार. मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे, मुख्यमंत्री आमची आहे बहीण लाडकी. मुख्यमंत्र्यांची योजना आहे आमची बहीण आहे लाडकी. त्यामुळे विरोधकांच्या पोटात भरलेली आहे धडकी. महिलांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. माननीय नरेंद्र मोदीजी हे सुद्धा महिलांच्यासाठी सातत्यानं काम करणारे अशा पद्धतीचे नेते आहेत. महिला या सशक्त झाल्या तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे. माननीय नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केली आणि जवळजवळ 11-12 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारने 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांच्या विकासासाठी काम करणे आमच्या सरकारचं कर्तव्य आहे आणि अत्यंत ताकदीनं काम करणाऱ्या आमच्या सरकारच्या समोर अनेक प्रश्न जरी असले तरी महिलांच्या न्यायासाठी संघर्ष करणारे आम्ही लोक आहोत. माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या एनडीएने आदरणीय द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांना देशाच्या उच्च पदावरती राष्ट्रपती पदावर त्या गेलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये मोठं कॅलिबर आहेच आहे. आजपर्यंत आदिवासी समाजाचा कधी राष्ट्रपती झाला नव्हता. त्यांच्या अगोदर आदरणीय रामनाथ कोविंद नावाचे राष्ट्रपती झाले, ते दलित समाजाचे होते. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जाणारे लोक आहोत. आज या ठिकाणी सुंदर अशा बुद्ध विहाराचं उद्घाटन झालं. विश्व शांती बुद्ध विहार. जगामध्ये शांती स्थापन झाली पाहिजे, देशामध्ये शांती स्थापन झाली पाहिजे, यासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. गावागावातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे, विश्व शांती बुद्ध विहाराचं उद्घाटन तर आहेच आहे, पण लातूर जिल्हा हा तसा मराठवाड्यातला अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. त्यामध्ये उदगीर हा तालुका आहे, गाव अत्यंत महत्वाचं असं आहे. कर्नाटकची बॉर्डर असणारा अशा पद्धतीचे गाव आहे. अनेक कर्नाटकी विद्यार्थी शिकण्यासाठी या उदगीरमध्ये येतात आणि उदगीर हे अत्यंत महत्वाचं असणारं शहर आहे. आणि आमचे संजय बनसोडेजी हे या मतदारसंघातून निवडून आलेले ते बौद्ध समाजाचे आहेत. त्यानंतरच्या चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीशी त्यांचा संबंध आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. अजितदादा पवार यांच्यासोबत ते आहे. याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही सर्वजण आपल्या सर्व महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मला 3 वेळेला त्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदीजी 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. सर्वांना घेऊन जाणारे नरेंद्र मोदीजी आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊन या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदीजी आहेत. आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण महिलांना एवढंच आम्ही आवाहन करतो, आपल्यासाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत महत्वाची योजना आहे.
महिन्याला 1,500 रुपये तुमच्या अकाउंटवरती जाणार आहे. उद्या आमचं सरकार आल्यानंतर ते दुप्पट करू आम्ही. 1,500चे 3,000 करू. परंतु आपण आमच्या सोबत राहिलं पाहिजे. विरोधकांनी किती जरी प्रयत्न केला तरी आमची महायुती अत्यंत भक्कम आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि इतर आमचे मित्र पक्ष, आम्ही सर्वजण या महाराष्ट्रासाठी काम करणारे लोक आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणारे आम्ही लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे त्या संविधानाला मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत. कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? या देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. खोटी खोटी अशा पद्धतीची आश्वासनं देऊन, खोटी अशा पद्धतीची भाषा वापरून या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अप्रचार केला होता. पण मी आपल्याला सांगतो की आम्ही इथं सगळे बसलेले लोक आहोत हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत. बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. जो कोणी बदलण्याचा प्रयत्न करेल त्याची वाट लावून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अत्यंत ताकदीनं आपण विकासाची गाडी पुढे घेऊन जायची आहे. महिलांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आपण मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. नमो बुद्धाय. थँक्यू सर. आपले माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मूळ नागपूरचे आहेत. नागपूर आणि बुद्ध विचारांचं नातं आपणाला सांगण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गेले महिनाभर त्यांनी राज्याच्या विविध भागात दौरे केले. ही योजना अधिक परिपूर्ण व्हावी, योग्य महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा आणि अनुभवाचा लाभ करून दिला. आदरणीय फडणवीस साहेबांनी बोलावा अशी मी त्यांना विनंती. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदना अर्पित करत या ठिकाणी आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचं समस्त लातूरकरांच्या वतीनं, उदगीरकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. जरा उदगीरकरांनी, लातूरकरांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या कार्यक्रमात आपल्यासोबत महाराष्ट्राचे लोकप्रिय, महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी, या भूमीचे सुपुत्र आणि अतिशय तळमळीनं काम करणारे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे मंत्री संजय बनसोडेजी, आमच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संजय बनसोडेजींच्या पुढाकाराने एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं बौद्ध विहार
या उदगीरमध्ये तयार झालं आणि माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हाताने आज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण झालेलं आहे. खरं म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो, अतिशय सुंदर अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ही थायलंडवरनं मागवण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर, अतिशय मनाला शांती देणारी अशा प्रकारची जागा तयार केल्याबद्दल संजय बनसोडेजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो जनाजनापर्यंत पोहोचवला. बाबासाहेबांनी हे बघितलं की हा भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे हा समतेचा धम्म आहे, हा बंधुतेचा धम्म आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला धम्माची शिकवण देत, पंचशीलाची शिकवण देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकद दिली. आणि आज आपण पाहतोय जगामध्ये जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांमध्ये जपान सारखा जो अतिशय प्रगत देश आहे, या देशामध्ये आज सर्वाधिक भगवान गौतम बुद्धांना मानणारे अनुयायी हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नव्हे तर सर्व साऊथ ईस्ट एशियामध्ये भगवान गौतम बुद्धांचा विचार हा त्या ठिकाणी अंगीकारला गेला आणि आज ती सगळी राष्ट्र ही प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आपल्या संविधानाची रचना केली त्यावेळी या संविधानामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने त्या ठिकाणी समता आणि बंधुतेचा समावेश केला आणि या भारताला एक असं संविधान दिलं की जगातलं सगळ्यात उत्तम संविधान हे आमच्या भारताचं संविधान आहे. आणि हे संविधान आताच आठवले साहेबांनी सांगितलं, कोणी कितीही खोटं बोललं तरी विश्वास ठेवू नका, भारताचं संविधान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोणीही बदलू शकत नाही. आज मला या गोष्टीचा आनंद वाटतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रमुख गोष्टींना त्या ठिकाणी हातभार लावण्याची संधी मला मिळाली. मग चैत्यभूमीवरचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल की ज्याची जमीन माननीय मोदी साहेबांकडनं आम्ही आणली आणि त्या ठिकाणी स्मारकाची निर्मिती सुरू केली. दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण असेल किंवा लंडन येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल, जे घर लिलावात निघालं होतं, आम्ही निर्णय केला आणि ते घर विकत घेतलं आणि त्या ठिकाणी संग्रहालय तयार केलं. आणि एवढंच नाही तर कोयासान विद्यापीठामध्ये जपानमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील त्या ठिकाणी उद्घाटित करण्याचं भाग्य मला आणि आठवले साहेबांना या ठिकाणी मिळालं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि भारताच्या संविधानानुसार हा देश माननीय मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय. आणि या प्रगतीमध्ये मोदीजींनी सांगितलं, आपल्याला जर 2047चा विकसित भारत करायचा असेल तर केवळ आणि केवळ नारी शक्तींना, महिलांना जेव्हा आपण देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानून आपल्या योजना तयार करू त्याच वेळी आपला देश हा सशक्त देश होऊ शकेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. परवा आपण पाहिलं महाराष्ट्रात ते आले होते. 11 लाख आमच्या भगिनी होत्या ज्या काल परवापर्यंत घरगुती महिला होत्या, आता वर्षाला 2 लाख 4 लाख 5 लाख 8 लाख कमवत आहेत. मोदीजींनी सांगितलं आणि आम्हीही हा निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि मग 1 कोटी लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत. आणि मोदीजींच्याच आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणाची योजना सुरू झाली. मग त्याच्यामध्ये लेक लाडकी सारखी योजना असेल, मुलगी जन्माला आली की 18 वर्षाची होतपर्यंत
1,00,000 रुपये देण्याचा विषय असेल, महिलांना एसटी मध्ये 50% तिकिटाचा विषय असेल, किंवा महिलांना 3 सिलेंडर मोफत असेल, किंवा आमच्या बहिणींची लाडकी योजना, लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, की ज्या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये महिन्याला आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टाकतो. मला या निमित्ताने सांगायचं आहे, एकीकडे माय माऊलीला आमच्या बहिणींना मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण काही लोकांना ते देखील पाहवत नाही. काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टमध्ये गेले, आणि मला दुःख आहे, हायकोर्टमध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष, त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा निवडणूक प्रमुख आहे. माझी त्यांना देखील योजना आहे, विनंती आहे, काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, या योजनेला राजकीय चष्म्यातनं पाहू नका, याला विरोध करू नका. ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आलेली योजना आहे. बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा 1500 रुपये जातात, त्यावेळी आमच्या बहिणींना त्याचं मोल माहिती आहे. जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना याचं मोल कळू शकत नाही, पण दिवसभर राबणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना याचं मोल माहिती आहे. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्धार केलेला आहे, काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ही योजना अशीच चालत राहील. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे, ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही. आज आपण पाहिलं, लाडक्या भावांना देखील त्या ठिकाणी कार्यप्रशिक्षण योजनेतनं 10,000 रुपयाची नोकरी आपण देतो. आणि एवढंच नाही, आपल्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं बिल हे माफ केलेलं आहे. शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, ही योजना देखील आपल्या सरकारने आणली आहे. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, आज आपल्याला अभिमान आहे की या देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारखी एक आदिवासी महिला जी संघर्ष करून पुढे आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू मॅडमनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. आणि जाता जाता संजय बनसोडेजी, तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका, मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं जाईल, एवढं सांगून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. तथागत गौतम बुद्धांनी महिलांना बौद्ध धर्मात केवळ बरोबरीचं नाही तर मानाचं स्थान दिलं. ही अभूतपूर्व गोष्ट होती. अबलेला सबला करण्याच्या विचाराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं कार्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. त्या योजनेचे प्रणेते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्री महोदय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिशक्ती माता तुळजा भवानी माता का. तुळजा भवानी मातेला दंडवत घालतो. खरं म्हणजे आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आल्यात. त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राच्या वतीने, तमाम 12.5 कोटी जनतेच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजच्या या मोठं असं भव्य दिव्य असं बुद्ध विहार याचं लोकार्पण झालं.
विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी पाहिला. भव्य दिव्य बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधले. यासाठी संजय बनसोडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महामहिम राज्यपाल आपले CP राधाकृष्णनजी, या ठिकाणी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, आपले पालकमंत्री गिरीश महाजनजी, महिला व बाल कल्याण मंत्री आपल्या योजनेच्या साठी अतिशय सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आदिती तटकरे, संजय बनसोडे, सर्वच मान्यवर आणि आज जमलेला तमाम माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाला 4 चांद लागले. खरं म्हणजे महामहिम राष्ट्रपति महोदया द्रौपदी मुर्मू जी का इस पवित्र भूमि पर मैं हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं. राष्ट्रपति महोदया जी ने कोल्हापुर की माता अंबाबाई, मुंबई में महालक्ष्मी और मुंबा देवी का भी आशीर्वाद दिया है. आज का आपका आगमन बुद्धगिर की इस प्राचीन क्षेत्र में हुआ है. मैं आपको आदरपूर्वक अवगत कराना चाहता हूं कि इस क्षेत्र को आदि शक्ति माता तुलजा भवानी का भी आशीर्वाद प्राप्त है. हम सभी के आराध्य देवत छत्रपति शिवाजी महाराज जी को भी माता तुलजा भवानी का आशीर्वाद प्राप्त था. इसलिए हम जय भवानी और जय शिवाजी का नारा लगाते हैं. इस क्षेत्र ने स्वतंत्रता की दूसरी लड़ाई मराठवाड़ा मुक्ति संग्राम में भी संघर्षपूर्ण योगदान दिया है. इस लड़ाई में हमारी स्त्री शक्ति का भी बहुत बड़ा योगदान रहा है. ऐसे पवित्र क्षेत्र में हम नारी शक्ति को वंदन करने आए हैं. यह हमारा परम सौभाग्य है कि प्यारी बहनों का सम्मान करने के लिए हमारी महामहिम राष्ट्रपति आज स्वयं हमारे बीच में आई है. इसलिए फिर एक बार मैं आपका स्वागत करता हूं. पुन्हा एकदा राष्ट्रपति महोदयांचं मनापासून स्वागत. महिलाओं को मौका मिले तो वह हर क्षेत्र में आसमान की ऊंचाई को छू सकती है. संघर्ष से हासिल सफलता अनमोल होती है और हमारी राष्ट्रपति महोदया जी इसकी सबसे बड़ी मिसाल है. उन्होंने कड़ा संघर्ष किया है, गरीबी देखी है और ऐसे संघर्षमय जीवन बिताकर उन्हें हमारे देश का सर्वोच्च पद राष्ट्रपति पद में विराजमान होने का मौका मिला है और इस देश की सेवा करने का मौका मिला है. और इसलिए मैं उनका अभिनंदन भी करता हूं क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो संविधान है, ये संविधान पिछले लोकसभा में बदलेंगे ऐसा झूठ मूठ नैरेटिव फैलाकर लोगों को डराया धमकाया. लेकिन मैं कहूंगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. और इसीलिए बाबा साहेब के संविधान हमारे दुनिया में सर्वोत्कृष्ट ऐसा संविधान बाबा साहेब जी ने बनाया और उन्हीं के वजह से हमारे संविधान के वजह से हमारे देश के लोकतंत्र के वजह से हमारी एक सर्व सामान्य घर की बेटी हमारी बहन इस देश की राष्ट्रपति बन सकी और सर्व सामान्य परिवार से हमारे नरेंद्र मोदी जी इस देश के प्रधानमंत्री बन सके. ये सिर्फ और सिर्फ बाबा साहेब जी ने जो घटना बनाई, संविधान बनाया, इसका नतीजा है. हमारा देश उनके संविधान के अनुसार चलता है.
हमारा राज्य उनके संविधान के अनुसार चलता है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, हमारे राष्ट्रपति महोदय जी का जीवन संघर्ष से भरा हुआ है। हर नागरिक के लिए ये प्रेरणादायी है, ये ऊर्जादायी है। और इसलिए मैं उनको जितना भी धन्यवाद देंगे उतना ही कम है। 3 दिन से हमारे महाराष्ट्र में कई कार्यक्रमों में उन्होंने अपना अमूल्य समय दिया है। और इसलिए मैं आणि मी सगळ्यांना, तमाम माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी येताना आम्ही पाहिलं की जे प्रेम तुम्ही दिलं रॅम्पहून येताना, काय त्याचा म्हणजे तुम्हाला साष्टांग दंडवत घातला पाहिजे, तुमच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे, कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान आम्ही पाहिलं। खऱ्या अर्थाने आम्हालाही समाधान वाटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे। आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले, चुनावी जुमला आहे, खोटं आश्वासन आहे, कोणी कोर्टामध्ये गेलं, अरे तुम्ही तर काय दिलं नाही, आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय, का त्याच्यामध्ये आडवे येत आहे। कोर्टामध्ये जाणारे कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे। आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। अरे मला अतिशय दुःख वाटतंय की या 1,500 रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवे येत आहे। लाडक्या भावांना देखील आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू केली, त्याची नियुक्ती पत्र दिली। आज अपन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अपन शुरू केली, 3 सिलेंडर मुफ्त में हमारी लाडली बहना को देने वाले हैं हम लोग। और ये 1,500 रुपया महीने में 18,000 रुपया हमारे बहनों को मिलेगा। और उसके बाद ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की है उसमें भी 10,000 रुपया महीने का ये प्रशिक्षण भत्ता स्टाइपेंड देने वाला ये देश में हमारा पहिला राज्य है आणि म्हणून याचा फायदा देखील युवकांनी घेतला पाहिजे। मुख्यमंत्री वयोश्री योजना, इसमें भी डीबीटी से 3,000 रुपए जाएंगे। हमारे जो सीनियर सिटीजन है उनको एक आधार मिलेगा। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, जिनको दर्शन लेना है, तीर्थ यात्रा करनी है, उनके पास भी पैसे नहीं होते, उसका भी विचार हमारी सरकार ने किया हुआ है। मुख्यमंत्री लेख लाड़की योजना जो है 18 साल तक 1 लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा। आणि मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय करायचं असेल त्याचा पण संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार। या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखू लागले, परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील। आणि आमच्या संजय बनसोडे इथं आहेत, अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही। हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल। मला दुर्दैव आहे, हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले। रक्षाबंधन, भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील, अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो। आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। जवळपास 2,40,00,000, 2.5 कोटी पर्यंत ही आपले अर्ज आलेले आहेत।
आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे. त्यामुळे काळजी करू नका. या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील. आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी. मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा देखील आम्ही विचार केलाय. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय. जे पंपाने शेती करतात त्यांची वीज बिल माफ. आज काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना देखील मदत केली जाईल. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाहीये, तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. परवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते पालघरला. त्यांनी ठरवले 3 कोटी लखपती दिदी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की आज या राज्यातल्या देखील जवळपास 50 लाख ते 1 कोटी महिला या लखपती दिदीच्या योजनेमध्ये बंद जातील. महिला आपला बचत गट जे आहेत हे आपण स्ट्रॉंग करतोय, त्यांनाही ताकद देतोय. कारण शेवटी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून जे महिला बचत गट कर्ज घेतात बँकेतून 100% परतफेड करणारा एकमेव वर्ग म्हणजे आमच्या भगिनी आहे. एकही पैसा बुडवत नाहीत. त्यामुळे त्यांना कर्जही देण्याला कुणी मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सावित्री आपली जी स्टार्टअप योजना आहे महिलांसाठी ती देखील या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरण आपले आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात की महिला सक्षम तर देश सक्षम. महिलांचा विकास देशाचा विकास. आणि म्हणून आपल्याला या देशाला पूर्ण जगभरामध्ये आपल्याला महासत्ता बनवायचा आहे. आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल करायची आहे. आपला देश 11व्या क्रमांकावर होता. आज मोदीजींमुळे तो 5व्या क्रमांकावर आलाय. पुढे तो 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. कारण एकीकडे विकासाची कामं सुरू आहे, दुसरीकडे अशा कल्याणकारी योजना आहे. आज आपण 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले योजना जी होती आपल्याला उपचारासाठी, एखादं ऑपरेशन झालं, दुखलं खुपलं आजार आला तर 1.5 लाखाचे आपण 5 लाख रुपये केले. आता 5 लाख रुपयापर्यंत तुमच्या कुटुंबाचा मोफत उपचार होईल. हे सगळं आपण जे करतोय हे सर्व कुटुंबासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी आपण हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढं सांगेन की आदरणीय मोदी साहेबांनी चुली समोर काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या उज्ज्वला योजना आणली, जनधन योजना आणली, अनेक योजना आणल्या. आणि महिलांना 33% आरक्षणाचं नारी वंदना विधेयक देखील आणण्याचं धाडस आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजना ज्या आहेत या योजनांचा आपण लाभ घ्या. स्टार्टअप मध्ये 1 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येतं. आणि म्हणून गरिबांच्या दुर्बलांच्या मुलींनी देखील चांगलं शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, व्यवसाय करावा, कुटुंब सांभाळावं. या हेतूने देखील आपण त्यांना देखील मोठी योजना सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मला संजय बनसोडेंनी मगाशी सांगितलं, संजय आपला काम करणारा कार्यकर्ता आहे. सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये किंबहुना त्याच्या विभागामध्ये
अनेक योजना आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून वंदे भारत एक्सप्रेस असेल, उदगीर जिल्ह्याची निर्मिती असेल, उदगीर येथे विमानतळ असेल, MIDC असेल, त्याचबरोबर मोठे उद्योगधंदे इथे आले पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्यामुळे इस कार्यक्रम में उपस्थित महाराष्ट्र के राज्यपाल श्री CP राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकारिता राज्य मंत्री श्री रामदास आठवले जी, उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र सरकार में मंत्री श्री गिरीश महाजन जी, श्री संजय वनसडे जी, श्रीमती अदिति तटकरे जी, सभी सांसदगण, विधायकगण, गणमान्य अतिथियों, इस एरिया से दूर दूर से आए हुए उपस्थित मेरी बहुत प्यारी, बहुत स्नेही लाडली बहनें, देवियों और सज्जनों, सभी को मेरा नमस्कार। आज महिलाओं के सशक्तिकरण और जनकल्याण से जुड़े इस कार्यक्रम में आकर मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है। इस कार्यक्रम में इतनी बड़ी संख्या में एकत्र हुई महिलाओं को संबोधित करना मेरे लिए खुशी की बात है। आज यहाँ आने से पहले मुझे बुद्ध विहार का उद्घाटन करने का अवसर मिला। इस विहार में एक मेडिटेशन सेंटर भी बनाया गया है, जिसमें 1000 से अधिक व्यक्ति एक साथ ध्यान कर सकते हैं। भारतीय परंपरा में ध्यान साधना को बहुत महत्व दिया जाता है।
आज की तनावपूर्ण जीवन शैली में ध्यान की उपयोगिता और भी बढ़ गई है। इस परिप्रेक्ष्य में मेडिटेशन सेंटर का निर्माण एक सराहनीय कदम है। इस कार्य के लिए मैं राज्य सरकार को बहुत बहुत बधाई देती हूँ। आज का ये कार्यक्रम एक समावेशी और समृद्ध समाज तथा देश के निर्माण की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। ये प्रसन्नता की बात है कि महाराष्ट्र में महिलाओं केंद्र और राज्य सरकार की योजनाओं का लाभ ले रही है और आत्मनिर्भर भी बन रही है। मुझे बताया गया है कि राज्य सरकार स्वयं सहायता समूह के माध्यम से महिलाओं को आवश्यक फाइनेंशियल लिटरेसी यानी वित्तीय सहायता प्रदान कर रही है। साथ ही महिलाओं को कौशल प्रदान करने की प्रयास भी किए जा रहे हैं। राज्य सरकार द्वारा आजीविका के लिए विभिन्न अवसर भी उपलब्ध कराया जा रहा है। मुझे बताया गया है कि राज्य सरकार ट्रांसपेरेंट और अकाउंटेबल गवर्नेंस को बढ़ावा देने के लिए भी अनेक कार्य कर रहे हैं। नागरिकों को मूलभूत सुविधाओं के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर ना लगाने पड़े, इसके लिए सरकार ये सेवाएं उनके घर पहुंचा रहे हैं। देवियों और स्वजनों, महिलाओं के आर्थिक विकास दो आयाम है, आर्थिक समावेश और आर्थिक सशक्तिकरण। राज्य सरकार द्वारा माझी लड़की बहन योजना के अंतर्गत महिलाओं को आर्थिक सहायता दी जा रही है। बैंकों में खाते खुलने से महिलाओं की आर्थिक प्रक्रिया में भागीदार भी बनती है। ये उल्लेखनीय है कि देश में 53 करोड़ से अधिक जनधन योजना में से लगभग 30 करोड़ से अधिक खाते महिलाओं के हैं। महिलाओं के आर्थिक सशक्तिकरण के लिए की जा रही ऐसी सभी पहलों के बारे में जानकर मुझे बहुत संतोष हो रही है। अनुभव के आधार पर ऐसा कहा जाता है कि समान परिस्थितियों में परिवार के आर्थिक संसाधनों को सब के लिए उपयोग करने की भावना और समझ महिलाओं में पुरुषों से अधिक होती है। ये माना जा सकता है कि यदि आप एक पुरुष की शिक्षित करेंगे, केवल एक व्यक्ति को ही शिक्षित करते हैं, लेकिन यदि आप एक महिला को शिक्षित करते हैं तो पूरे परिवार और भावी पीढ़ी को भी शिक्षित करते हैं। यही बात आर्थिक सशक्तिकरण के लिए भी सही है। यदि महिलाओं की आर्थिक रूप से सशक्ति होती है तो पूरा परिवार और आने वाली पीढ़ी भी सशक्ति होती है। देवियों और स्वजनों, भारत सरकार की लखपति दीदी योजना के माध्यम से पूरे देश से करीब 1 करोड़ बहनें लखपति दीदी बन गई है। वे अपने परिवार के लिए निर्णय ले रही है और अन्य महिलाओं को भी आत्मनिर्भर बनने में के लिए प्रेरित कर रही है। भारत सरकार ने बहनों की इस प्रगति को देखते हुए लखपति दीदी योजना का लक्ष्य 2 करोड़ से बढ़ाकर 3 करोड़ कर दिया है। ये सराहनीय है कि महाराष्ट्र सरकार ने स्वयं सहायता समूह की 25 लाख बहनों को लखपति दीदी बनाने का लक्ष्य तय किया है। मुझे ये जानकर खुशी हो रही है कि अभी तक महाराष्ट्र में 13 लाख बहनें लखपति दीदी बन चुकी हैं। लखपति दीदी पहल के द्वारा अनेक महिलाओं के बढ़ते आत्मविश्वास, जागरूकता और नवचेतना के उदाहरण सामने आ रहा है। ये सराहनीय है कि राज्य सरकार महिलाओं के स्वास्थ्य और पोषण की सुनिश्चित करने के लिए भी अनेक कदम उठा रहे हैं। ये देखा जाता है कि प्रायः माताएं और बहनें परिवार के स्वास्थ्य का ध्यान तो देती है, लेकिन अपने भोजन और स्वास्थ्य का ध्यान नहीं रखती है। मैं सभी बहनों से कहना चाहूंगी कि आप सब अपने स्वास्थ्य पर भी जरूर ध्यान दें। बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है। आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखना होगा।
देवियों और स्वजनों, देश के इतिहास में महाराष्ट्र की महिलाओं के नाम स्वर्णाक्षर में अंकित है। वीर माता जिजाबाई ने शिवाजी महाराज को सदा मातृभूमि की सेवा व जन कल्याण के लिए समर्पित रखने के लिए प्रेरणा दी थी। सावित्रीबाई फुले ने महिलाओं के अधिकारों की रक्षा के लिए संघर्ष किया और लड़कियों की शिक्षा के लिए अनेक कदम उठाए थे। संत बहिराबाई इसी भूमि की एक महान संत थी, जो बहुत कम आयु से ही भगवान की भक्ति में लीन रहती थी। महान कवयित्री पणियाबाई चौधरी, जिन्होंने मानव समाज विशेषकर महिलाओं के जीवन का चित्रण करने वाली कविताएं लिखी, वे भी इसी धरती की बेटी थी। मैं सिंधुताई सपकाल का विशेष उल्लेख करना चाहूंगी। उन्होंने सड़कों पर रहने वाले कई बच्चों को गोद लिए, हजारों अनाथ बच्चों की मां बनी। ऐसे महान माताओं के प्रेरणा लेकर हमारी सभी बहनें निरंतर आगे बढ़ेगी और देश की विकास गाथा लिखेगी, ये मेरी विश्वास है। देवियों और स्वजनों, भारत सरकार के एक आकलन के अनुसार पिछले कुछ वर्षों में महिलाओं की वर्कफोर्स में भागीदारी में प्रभावशाली वृद्धि हुई है। सरकार की मदद और आत्मविश्वास के साथ आप महिलाएं हर क्षेत्रों में योगदान दे रहे हैं। इस पर अभी और काम करने की जरूरत है, ताकि महिलाओं की सक्रिय भागीदारी को और बढ़ावा मिल सके। महिलाओं की इस भागीदारी को बढ़ाने में स्वयं सहायता समूह की महत्वपूर्ण भूमिका है। मैं सभी पुरुषों से भी कहना चाहूंगी कि आप सबका एक कर्तव्य है कि आप महिलाओं की क्षमता को पहचान कर उनके सपनों का साकार करने में उन्हें पूरा सहयोग करें। हर एक बेटी अपने रास्ते की बाधाओं को पार करके कठिनाई से जुटते हुए अपने लक्ष्य तक पहुंची है। उनके आगे बढ़ने में पैदा की गई कोई भी रुकावट समाज और देश के विकास की गति को भी कम कर देती है। हमारी संस्कृति में देश को मातृभूमि कहा जाता है। इस प्रकार भारत में महिलाओं का सम्मान करना और उनको सहयोग करना तो हमारी संस्कृति का अभिन्न हिस्सा है। ये प्रत्येक परिवार के जीवन मूल्यों में भी दिखाई देना चाहिए। देवियों और स्वजनों, देश और समाज के उज्जवल भविष्य के लिए युवक युवतियों के औपचारिक शिक्षा के साथ साथ कौशल और आत्मविश्वास भी होना चाहिए। मुझे बताया गया है कि महाराष्ट्र सरकार ने उद्यमियों के सहयोग से युवाओं के प्रशिक्षण की व्यवस्था की है। हमारे बेटे बेटियां ज्ञान, कौशल और अनुभव अर्जित करने के साथ साथ पैसे भी कमा पाएंगे तो निश्चित रूप से अधिक आत्मविश्वास से जीवन में आगे बढ़ेंगे। राज्य सरकार युवाओं के लिए इस दिशा में प्रयास कर रही है, ये सराहनीय है। देश के महिलाओं और युवाओं का सर्वांगीण विकास विकसित भारत के लक्ष्य को प्राप्त करने में निश्चित ही सहायक होगा। अंत में यहाँ आए हुए बहनों से मैं कहना चाहूंगी, बहनें ये देश का अभिन्न अंग है। देश में जितनी पॉपुलेशन है आधा आबादी महिलाएं हैं। जैसे महिला घर परिवार को चलाने के लिए योगदान देते हैं या लीडिंग रोल लेते हैं, ऐसे ही देश को आगे बढ़ाने के लिए अपना योगदान देना चाहिए। महिला एक अकेला नहीं है। महिलाओं को सहयोग करने के लिए सरकार ने, राज्य सरकार, केंद्र सरकार भरपूर सहयोग कर रहे हैं। महिलाओं के सामाजिक विकास, आर्थिक विकास, शैक्षणिक विकास और आत्मिक विकास के लिए
उनका जो सहयोग उसका भरपूर फायदा उठाना चाहिए और खुद का विकसित करने, खुद आत्मनिर्भर होने के साथ साथ पूरा देश को, पूरा राज्य को भी विकास करने में अपना योगदान दें। इसीलिए जो आर्थिक सहायता दिया जा रही है, जो मानसिक सहयोगिता सरकार से तरफ से दिया जा रहा है, उसका भरपूर उपयोग करें और आगे बढ़े। आप आगे बढ़ेंगे तो देश आगे बढ़ेगा। अंत में आप सबके उज्जवल भविष्य की मैं कामना करती हूँ और आप सबको गणेश चतुर्थी के पर्व को श्रद्धा और उत्साह से मनाने की शुभकामनाएं देती हूँ, क्योंकि गणेश चतुर्थी, गणेश पर्व महाराष्ट्र के एक मुख्य पर्व है। इस त्योहार के लिए आपको बहुत बहुत अग्रिम शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे। राष्ट्रगीत। राष्ट्रगीत सुरू।